प्रकारचं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतंय, काय कारण आहे? घरगुती गॅस दरवाढ, त्याचबरोबर व्यावसायिक गॅस दरवाढ, त्याचबरोबर सुरळीत गॅस पुरवठा हा होण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला मनमोहन सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला नुसतं देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये गॅसची टंचाई झाली होती. तरी सुद्धा मनमोहन सिंग साहेबांनी आणि या काँग्रेसच्या सरकारने गॅस पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवला होता. त्यावेळेला 400 रुपयाला गॅस मिळायचा, आता 900 रुपयाला मिळतोय. त्यानंतर व्यावसायिक 1900 रुपयाला मिळतोय. ही दरवाढ तर आहेच, या दरवाढीनं सर्वसामान्य माणसांचं कंबरड मोडलेलं आहे. आणि आज आपण पाहिलं तर अगदी पत्रकार असतील किंवा नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, कोणी असेल जे घरी जेवू शकत नाहीत, घरी जेवायला जाऊ शकत नाहीत, डबा आणू शकत नाहीत, ते ज्या त्या ठिकाणी या ठिकाणी जेवायला बाहेर आपल्याला खानावळीमध्ये दिसतात. त्यांना आज जेवणाची पंचायत झालेली आहे, कारण गॅस दरवाढ आणि गॅस अपुरा पुरवठामुळं या ठिकाणी त्यांच्यावर जेवायची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळं त्यांना उपासमार या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून त्यांनी लवकरात लवकर ही गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत करायला पाहिजे. आणि या सरकारचं जे धोरण आहे हे अत्यंत कुचकामी धोरण आहे, सर्वसामान्य नोकरदारांचं कंबरड मोडणारं हे धोरण आहे. आणि यांचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत. या आंदोलनामध्ये तुम्ही काय काय मांडले? आज या आंदोलनामध्ये आपण पाहिलं असेल की नालीतून गॅस त्या ठिकाणी करण्याचा जो एक नवीन शोध आपल्या पंतप्रधानांनी लावला होता तो करण्याचा प्रयत्न केला, पण तो गॅस जळाला नाही. त्या ठिकाणी आम्ही लाकडं ठेवलेले बघितलं असेल. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर इंधन पुरवठा म्हणजे गॅस पुरवठा नसल्यामुळं या ठिकाणी लाकूड आणि लाकडाच्या शेणीवर या ठिकाणी चुलीवर आपण या ठिकाणी भाकरी करताना आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर नाही साहेब, आम्ही भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकार मागे या थापा मारणारं सरकार आहे. थापा त्यांच्या सवय झालेली आहे. आणि काय होतं रांगा बघितल्यावर तुम्ही स्वतः सांगाल की किती मोठ्या रांगा आहेत. आणि नाही आम्हाला लवकर प्रत्येकाला पूर्वीप्रमाणे त्यावेळेला 400 रुपये मिळाले आणि आता त्यांनी व्यावसायिक दर सुद्धा वाढवलेले आहेत, ते सुद्धा 1900. आणि नियोजन व्यवस्थित असेल तर सर्वसामान्य जनते झालं की लगेच फोटो घेतो.